सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पूजनीय श्री तुकोबा प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून वाक्यशेष अलंकार म्हणा का वाक्यशेष न्याय म्हणा या वाक्यशेषाच्या द्वारा भगवान पंढरीनाथाचं वर्णन करतात विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेवा आदि शक्ती मुक्ता तुम्ही सर्वजणांनी मदत करायला पाहिजे कारण एकल्याचा जर तुकोबारांनी सांगितलं असतं की हे एकट्यालाच उक्त दिलं असते तर मग काही अडचण नाही आपण एकट्यानं केलं असतं साधू संतांचा आदेश आहे आपल्याला एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला आणि आमचे तुकोबारा म्हणतात ज्या श्रोत्यावर वक्त्याच्या कोण्याच भाषणाचा असर होत नाही तुकोबारा म्हणतात तो श्रोता मढ आहे मढ मढ्या पाशी करुणा केली मढ्या पाशी करुणा केली मढ्या पाशी करुणा केली मढ्या पाशी करुणा केली
अशी करुणा गेली तैसी गेली वृथा ते तैसी गेली वृथा ते तैसी तुकोबाराय म्हणतात ज्या श्रोत्यांवर वक्त्याचा कोण्याच पद्धतीचा असर होत नाही तो श्रोता नाही ते मढ आहे मढ विठाल विठाल असो आशा करतो मी की तुम्ही पुंडलिक वरदाचा गजर कराल आणि विठ्ठल विठ्ठल भजन मला करू लागाल मला एकट्यावर सोडणार नाही वक्त्रा यद संवदित तच्चतुर्विधं विभज्य संवदित प्रथमां प्रतिज्ञांच द्वितीयं उपोद्घातंच तृतीयां प्रस्तावनांच चतुर्थं विशदीकरणंच असं शास्त्र आहे की वक्त्याने आपल्या बोलण्याला 4 भागामध्ये विभागावं पहिला भाग प्रतिज्ञा दुसरा भाग उपोद्घात तिसरा भाग प्रस्तावना आणि चौथा भाग विशदीकरण तर अभंगाची प्रतिज्ञा आपण केली काय केली अभंगाची प्रतिज्ञा की तुकोबाराय पांडुरंगाचं वर्णन वाक्य शेषाच्या द्वारा करतात करूया पुढे स्पष्ट दुसरा मुद्दा आहे उपोद्घात कशाला म्हणतात उपोद्घात वर्तमाने यत् कार्यं भवन वा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं भवति तद वक्तव्यम उपोद्घातत्वम अर्थ असा होतो वर्तमान जे कार्य सुरू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला शास्त्रामध्ये उपोद्घात कंसामध्ये परिहार म्हणतात आणि साधू संतांची अशी आज्ञा आहे की हा उपोद्घात हा परिहार देव आणि संतांजवळ नाही द्यायचा फक्त जीवाच्या समोर द्यायचा का न सांगता तुम्हा कळो येते अंतर कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे सांगता तुम्हा कळो येते अंतर कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे सांगता तुम्हा म्हणजे देवाला तुम्हा म्हणजे संतांना कळो येते अंतर विश्वी विश्वंभर त्यामुळे परिहाराची न लगे देव आणि संतांना सांगावं लागत नाही पुराणातली एक कथा आहे मनु महाराजाला 2 पोरं प्रियव्रत उत्तानपाद त्या उत्तानपादाला 2 पोरं ध्रुवबाळ आणि उत्तम त्या उत्तमाचं झालं लग्न साधूला न सांगता कळतं याच्यासाठी मी उदाहरण देतो विठाल विठाल त्या उत्तमाचं लग्न झालं बरेच दिवस उत्तम गेलेत पण 4 चौघांमध्ये यानं काहीतरी म्हटलं बायकोला आला राग एकदम याला हा राजा आहे यानं बायकोला टाकून दिलं त्या काळात ती व्यवस्था नव्हती पण आज त्याला आपण घटस्फोट अशा शब्दानं संबोधू डिवोर्स तिला टाकून दिलं त्याला जाऊन 5-6 वर्ष झाले 5-6 वर्षानं एक ब्राह्मण आला आणि राजाला म्हणतो महाराज माझी बायको राक्षसानी चोरून नेली याची यानं टाकून दिली पण याची मात्र चोरून नेली मग उत्तम विचारतो का रे कशी आहे तुझी बायको म्हणे मी 5 फूट आहे म्हणे तुझं नाही रे बायको सांग कशी आहे म्हणे बायको 7.5 फूट आहे म्हणजे माझ्या 1.5 उंच पुराणात असं वर्णन आहे डायरेक्ट शास्त्रामध्ये माझ्यापेक्षा 1.5 उंच आहे कारण दिसायला कशी आहे महाराज तिला पाहिल्यानंतर दुसरे काम तर सोडा एखादा डब्बा घेऊन जरी चालला असला तरी वापस चालेल किंवा इतकी दिसायला बदसूरत आहे दात अर्धे गेलेले आहेत अर्धे आहेत ते काळे खुट्ट अर्धे तुटलेले आहेत हातरे
हात बरगडीच्या खाली 7.5 फूट उंच बाई आणि हात मात्र 1.5 फुटाचे. मग राजानं म्हटलं अशी बायको वापस आणण्याचे कुटाने करण्यापेक्षा 22 एकर मी शेती देतो तुला, दुसरी पाहू, सुखानं संसार कर. त्यानं उत्तर दिलं, महाराज नाही, पहिली जी पत्नी असते तिला शास्त्रामध्ये भागपत्नी म्हणतात आणि तीच धर्मपत्नी म्हटल्या जाते, तिच्याशिवाय धर्म होणार नाही. त्या काळात त्या राक्षसांनी याची बायको का चोरली? कारण हा यज्ञ करे असे मंत्र म्हणायचा महाराज, की त्या मंत्राच्या भीतीने राक्षसांना दूर दूर पळावं लागे. ओम समिधा गणेंदू वास्याता घ्रेतैर्बोधयता तिथिम अस्मिन् हव्याजुहोतण. ओम शन्नो भवन्तु वाजिनो हवेखु देवताता मितद्रवः स्वर्गाः जम्भयन्तो इम्रकगु रक्षागुशिषण्यम्यस्मेद्यु यवन्नमीवाः. विठ्ठल 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 विठ्ठल. वेदाच्या मंत्रामध्ये अनन्यसाधारण शक्ती असते. प्रभू श्री रामचंद्रांचा जो मंत्री होता ना, सुमंत्र, तो वारला होता, मेला होता. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं याचं तर आयुष्य अजून 9 दिवस बाकी आहे. कुंडलीवरून आयुष्य कळते. कुंडलीनुसार आज जसं आपल्याला डाटा गोळा करावा लागतो, त्या काळात जिथं नोकरी करायची आहे तिथं कुंडली गोळा करावं लागे. मग उत्तम विद्वान कुंडली पाहून सांगायची की याची रेंज काय, हा माणूस कसा आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात सुमंत्राने मरायला नाही पाहिजे, अजून 9 दिवस वाचायला पाहिजे. याची कुंडली सांगते की हा मरणार नाही. यमाला बोलावलं. यम म्हणे महाराज हे पहा, हा याचा जन्म आणि हे याचं मृत्यू, हे बघा. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तसं नाही. शास्त्र असं आहे, बाळ जेव्हा पूर्णतः आईच्या उदराच्या बाहेर येते त्याला जन्म म्हणतात. नीट ऐका, थोडं शृंगारिक वाटेल पण शास्त्रात वर्णन आहे, सांगणं माझं काम आहे. सुमंत आईच्या उदराच्या बाहेर अर्धे आणि आईच्या उदरात अर्धे असे 9 दिवस लटकत होते. मग चांगले चांगले विद्वान आलेत आणि चांगले चांगले मंत्र म्हटलेत वेदाचे, म्हणून त्यांचा जन्म झाला. चांगल्याला म्हणतात सु आणि मंत्राला म्हणतात मंत्र, म्हणून त्यांचं नाव पडलं सुमंत्र. विठाल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. तर मंत्र म्हणायचा, त्या राक्षसांना पळावं लागे. मग त्यांना कळालं की कोणी संसारिक असेल तर बायकोला सोडून परमार्थ नाही करू शकत. मग त्या बामणाची बायको चोरून गेली. माझा कसा परमार्थ करेल बरोबर, त्याचं अडलं सगळं. मग राक्षसांचा धुमाकूळ झाला. राजा आला. मला फक्त साधूला न सांगता कळतं एवढ्यासाठी सांगायचं आहे. मग ठीक आहे, तुझी बायको शोधून देतो म्हणून उत्तम राजा घराबाहेर निघाले. जंगलात एका ऋषीचा आश्रम होता, त्याच्या आश्रमात घुसायला लागले. तेवढ्यात शिष्य गुरुच्या कानात सांगतो, महाराज काय रे, आपला राजा आला. अरे दिसला की मला, तो समोर दिसतोय ना, स्पष्ट येऊन राहिला, मला का दिसत नाही का? आला की येऊ दे, आला तर त्याला काही पाय धुवायला पाणी, बसायला आसन. साधूच्या मुखातले शब्द आहेत. ज्यानं पत्नीचा त्याग केला त्याला बसायला आसनही देऊ नये आणि त्याला पाय धुवायला पाणी देऊ नये, असं शास्त्र आहे. विठाल 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 विठाल. खूप मोठी कथा आहे. आम्ही काही ग्रंथ लिहून राहिलो, त्यात ही खूप विस्तारानं लिहिली, पण मला थोडक्यात यात तुम्हाला सांगायचं आहे. मग राजानं विचारलं की महाराज, माझा तुम्ही आदर का केला नाही? सांगितलं तू बायकोचा त्याग केला, पण महाराज स्वभाव 4 चौघाईत मी राजा आणि मला ती उलटून बोलली, मग मी काय करू बरं? अरे उलटून बोलली, पण आधी तर तिचा स्वभाव चांगला होता महाराज. तुला कसं माहिती रे स्वभाव चांगला होता? फोनवर बोलत होतो तेव्हा. तुमच्याकडे होते की नाही काय तो कार्यक्रम, त्याला काय म्हणतात, साखरपुडा. साखरपुडा लोकांसाठी, या नवरदेव नवरीला नुसता मोबाईल द्यायचा कार्यक्रम असतो. आणि शास्त्र असं आहे, वाग्दत्ता कन्येशी जर वर बोलला तर तिचा स्वभाव आपोआप खराब होतो. लोकांना कळतच नाही.
ऋषीनं सांगितलं नवग्रहांनी तुझ्या पत्नीवर वागदृष्टी टाकली. नवग्रहांनी वागदृष्टी का टाकली? कारण लग्न मुहूर्तावर लागलं नाही. आणि लग्न मुहूर्तावर लागलं नसलं, मुहूर्त म्हणजे काय? मी केलेलं लक्षण आहे. सगळ्या ग्रहांनी दिलेली एनओसी याचं नाव मुहूर्त. आणि ती एनओसी निघून जाते मुहूर्त गेल्यावर, मग कुमुहूर्त सुरू होते. मग झाला धिंगाणा. आणि त्यामुळे तुझी बायको स्वभावानं खराब आहे. ज्याचं लग्न मुहूर्तावर लागत नाही त्याचं आणि त्याच्या बायकोचं न जमण्याची गॅरंटी. विठाल मग 7 मित्रविंदा यज्ञ केले. कारण शास्त्र असं आहे, स्वभाव खराब असेल आणि तो जर चांगला करायचा असेल तर मित्रविंदा नावाचा यज्ञ करत असतात. तो यज्ञ केला की स्वभाव चांगला होतो. या राजाच्या बायकोचा स्वभाव चांगला करायला 7 मित्रविंदा यज्ञ करावे लागले. मला ते नाही सांगायचं, मला हे सांगायचं आहे की त्या रानावनात राहणाऱ्या ऋषीला उत्तम नावाच्या राजाचं लग्न मुहूर्तावर लागलं नाही. वाग्दत्त म्हणजे साखरपुडा झाल्यावर राजा तू तुझ्या पत्नीशी बोलला, ह्या गोष्टी न सांगता कळाल्या. देवाला आणि संतांना न सांगता कळतं, पण जीवाला मात्र कथन करावं लागतं. या न्यायाला अनुसरून आपण सर्वजण या ठिकाणी का बरं उपस्थित आहोत हे सर्वांना विदित आहे. का उपस्थित आहोत तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय श्री हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा इंदुरीकर देशमुख यांच्या घरी हा कार्यक्रम एका विशिष्ट निमित्ताने पांडुरंगाचा वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस. आता पांडुरंग तर अजोपी सन नवे आत्मा भूतानामीश्वरोपी सन, पण पांडुरंग इथं ज्या दिवशी आला तो दिवस म्हणजे वाढदिवस असा त्याचा अर्थ घेऊया आपण. तो एक वाढदिवस. आणि दुसरं निमित्त असं की आमची दिदी काय ज्ञानेश्वरी दिदी हिचाही आज वाढदिवस आहे. असे 2 औचित्य आहेत. विठाल मग तुम्ही म्हणाला सुंदर ते ध्यान अभंग का घेतला? कारण शास्त्र असं आहे, पूजा समास मीमांसेतला एक न्याय आहे. 2 माणसं जर समोर आपल्या आहेत आणि जर आपण अनधिकार्याला म्हणजे ज्युनियरला अधिकार दिला, मान दिला आणि जो खरा सिनियर आहे त्याला डावललं तर अपात्रीकरण नावाचं पाप लागते. अपात्रीकरण म्हणजे काय? जे एकदा केलं कृष्णा महाराज की 12 दिवस बिना अन्न पाण्याचं राहावं लागते, त्याला म्हणतात अपात्रिक. मग हे त्याचं प्रायश्चित्त. मग अपात्रीकरण म्हणजे काय? 35% साहेब झाला आणि 75% चपराशी झाला. हे ज्या कायद्यानं झालं त्या कायद्यानं अपात्रीकरण पातक केलं. ज्यानं केलं त्याला 12 दिवस बिना अन्न पाण्याचं राहावं लागेल. मग आता लावा तुम्ही गणित. विठ्ठल विठ्ठल यालाच जैमिनीच्या भाषेत पूजा समासमे, पूजा सम असम. एक आजचे नायक आहेत पंढरीनाथ भगवान परमात्मा आणि दुसरे आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त आहे आमची दिदी ज्ञानेश्वरी दिदी. हे 2 आहेत. मग पूजा समासमे दिदीचा वाढदिवस ध्यानात ठेवून जर मी हरिदासाची घरी मद उपजवा जन्मांतरी कदाचित हा अभंग घेतला असता तर मला अपात्रीकरण पातक लागलं असतं. मग हाती के पाव मी सबके पाव विठोबामध्ये सगळे झाले. म्हणून पांडुरंगाचं वर्णन करणारा अभंग घेतला. अर्थातच या चिंतनरूपी सेवेचं पुण्य दिदीच्या पदरात पडेलच. विठाल विठाल आणि या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी ज्यांनी पाचारण केलं आमचे श्री हरिभक्तपरायण महाराजांचे चिरंजीव श्री कृष्णा महाराज देशमुख यांनी बोलावलं. काही दिवसाच्या आधी आमची बोलणं झालं. आम्हाला येणं जमत होतं. आम्ही सहर्ष सेवा स्वीकारली आणि आज एक दुग्ध शर्करा योग आम्हाला खूप आनंद वाटून राहिला. आमच्या पार 2 जिल्ह्याचं वैभव असणारे आदरणीय पूजनीय श्री हरिभक्तपरायण भगवान बाबा वरसाडेकर असं धरणगावकर, भगवान बाबा धरणगावकर त्यांचीही योगायोग इथं दर्शनाचा योग आला. विठाल विठाल तर
प्रस्तुत अभंगातून, इथं घड्याळ ठेवा तुमची, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी वाक्यशेष नावाचा अलंकार वापरला. आणि या अलंकारातून तुकोबाराय भगवंताचं वर्णन करतात. वाक्यशेष हा एक अलंकारही आहे आणि वाक्यशेष हा एक न्यायही आहे. कशाला म्हणतात अलंकार? अलम करोती ती अलंकार, अलम नाम पुरे, अलम नाम बस, अलम म्हणजे वा, अलम म्हणजे खूप झालं, आणि कार म्हणजे कार येते. जे आपल्याकडून अरे वा, बस झालं, खूप झालं, पुरे असा शब्द काढून घेते त्याला शास्त्रामध्ये म्हणतात अलंकार. वा बस असा शब्द, त्याला अलंकार म्हणतात. एखादी माऊली आहे, गरिबी नाही बिचारी, आणि तिनं नाकात ते नाकाच्या नेट असतं आईनं घातलेलं आहे, त्याला काय म्हणते ताई? तुमच्या नाकात आहे हे? हां नाही ना, नथ थोडी, नथ लटकते, मोठी असते. हां मोरणी, मोरणी. कुठं चमकी म्हणतात, आमच्याकडे त्याला बेसर म्हणतात. विदर्भामध्ये कुठं आता तुम्ही मोरणी म्हणून राहिले. अशी मोरणी एका गरिबींना आणली. त्याचं वरचं सोन्याचं हलचं, खालची दांडी पितळाचीच होती. पण 4 घरी दाखवत फिरायला लागली. मी असं केलं, बाया म्हणायला लागल्या, अरे वा काय छान आहे बाई, असं मी कुठंच नाही बघितलं. अरे वा आनंद आहे, कुठली आहे, परत जर जाशील तर आम्हाला सुद्धा घेऊन येतो. अरे वा, त्या बायाच्या मुखातून काय शब्द निघायला लागला? अरे वा. मग तो अरे वा निघत असल्यामुळे ते मोरणी 150 रुपयाची असेल, पण तो त्या गरिबींचा काय ठरला? अलंकार. कारण अरे वा हा शब्द निघायला लागला मुखातून. म्हणून एका श्रीमंत बाईला राग आला. तिने याच गरिबींना बोलावलं. एवढा मोठा डब्बा कर्णफुलाचा तिच्यासमोर उघडला. कानाला लावायची, तिला म्हणायची 10 लाखाची आहेत. माझ्या मोठ्या भावानं मला भाऊबीजीच्या दिवशी ताटात टाकले होते. अशी अशी आरशापुढं मान हलवायची. सांग कसे दिसतात? ती म्हणायची किती लाखाचं आहे? 10 लाखाचं. पण शब्द असा निघला का अरे वा नाही, गेलं फेल. दुसरे काढले, कानाला लावायची, मान हलवायची, तशी हलवायची, आरशापुढं अशी नंदी बैलावानी करायची. कागा हे कसं? ती म्हणायची महाराज 10 लाखापासून सुरुवात झाली, 50-60 हजारापर्यंत गेलं, पण ची जागा अरे वा काही घेतली जात नव्हती. त्याच डब्यामध्ये निळ्या रंग असलेले, हिची साडी निळ्या रंगाची, 2 कर्णफुलं निघाले आणि ते तिनं कालच घेतले होते. तिच्या दारातून भिकारीन गेली होती. तुमच्याकडे कळते का भिकारीन? सुया घ्या, पोत घ्या, मणी घ्या, आणि तिच्या जोडून घेतले होते. तिला विचारलं काका काय किंमत आहे? ती म्हणे 1 भाकर. पण जर 2 भाकरी दिल्या तर मग मी तुझ्यासोबत एक दुसरी मोरणी, अजून एक छोटीशी तुला भेट देईल. तिनं 2 भाकरी दिलेल्या. म्हणजे त्या कर्णफुलाची किंमत तर काय होती? ते बी ताजी नाही, शिडी 1 भाकर. तिनं ते घेतलं महाराज. आरशा पुढे उभी राहिली, अशा कानाला लावले. आणि ते समोरची बाई म्हणते अरे वा काय छान आहे, वा वा वा, मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. आता ते भाकरीच्या किमतीची आहे, 1 रुपया त्याची किंमत आहे. पण समोरच्याच्या मुखातून त्यानं कोणता शब्द काढला? अरे वा. म्हणून 10 लाखाचं असलं तरी अलंकार नाही, रुपयाचं असलं तरी अलंकार आहे. का? त्यानं अलंकरून घेतला आपल्याकडून. विठाल विठाल मग असे शब्दाचे अलंकार असतात. एक रूपक अलंकार आहे. रूपक अलंकार नाथ महाराज वर्णन करतात. अरे अरे गाव गुंडा, अरे अरे गाव गुंडा, क्षीरसागरीच्या पुंडा, क्षीरसागरीच्या पुंडा, हाती घेऊन या धोंडा, हाती घेऊन या धोंडा, विशील गावच्या रांडा, विशील गावच्या रांडा, तरी तरी उगाच राहे रे गाव गुंडा, तरी तरी उगाच राहे रे गाव गुंडा, तरी उगाच राहे गाव गुंडा, तरी तरी उगाच राहे गाव गुंडा, तरी तरी उगाच राहे गाव गुंडा, तरी तरी उगाच राहे गाव गुंडा. याला रूपक अलंकार म्हणतात. उपमान उपमेयत्वे भेदे सती तिरोहिते. उपमान आणि उपमेय याच्या भेदाचा अभाव झाला,
अभेदाची स्थापना झाली की त्याला शास्त्रामध्ये रूपक अलंकार म्हणतात. कशा आम्हाला नाही कळालं महाराज हे उपमान उपमे. एक साधं उदाहरण देतो. आता इकडं या भिंतीकडे पहा, समोरून काळा काळा रंग दिसतो का नाही? दिसला की नाही सगळ्यांना? म्हणजे अनेक आहेत पण त्यातला काळा बघा फक्त, किंवा तो चॉकलेटी बघा, दिसतोय ना? आता मी तुम्हाला विचारतो, या चॉकलेटी कलरच्या खाली सिमेंट असेल का नाही? वाळू, खडी, लोहा म्हणजे स्टील, ते वापरत असताना पाणी वगैरे आता गेलं ते उडून, पण पाणी होतं की नाही त्यात? बरं, नुसता लोहा म्हणजे लोहत्वच्छेदकानच नाही तर जाड लोहा आणि त्या जाडला एकमेकाला बांधायला बांधी तार, साधा दोरी सारखा तोही आहे. पण त्या भिंतीकडे जर बघितलं तर तुम्हाला काय दिसते त्यातलं? वाळू दिसून राहिली, खडी दिसून राहिली नाही, मग फक्त काय दिसतो? कलर. जसं भिंतीकडे पाहिलं की कलर दिसते, आतलं काहीच दिसत नाही, तसं अभंगांकडे पाहिलं की फक्त दृष्टांत दिसतो, आतला सिद्धांत दिसत नाही. याला शास्त्रामध्ये रूपक अलंकार म्हणतात. संत दृष्टांताचा असा कलर चढवतात, असा कलर चढवतात की सामान्य माणसाला ते अभंग कविता बिविता वाटायला लागतात. एक अभंग आहे तुकोबारायांचा, मशीपोरा घेरे बार तुझे बुझन खालील द्वार, तुझे बुझन खालील द्वार, तुझे बुझन खालील द्वार, मशीपोरा घेरे बार तुझे बुझन खालील द्वार, खालील द्वार, खालील द्वार, खालील द्वार. मशी पोरा घेरे बार, हे पोरा एकदार माझ्याशी खेळ, मग मी तुझा खालचा दरवाजा बंद करेन. आमचे गुरुवर्य वक्ते बाबा म्हणायचे, खालचा दरवाजा बंद करतं म्हणजे का खुंटी ठोकतं का बुवा आम्हाला? तुझे बुजीन खालील द्वार. फक्त दृष्टांत दिसतो, याच्या आतला सिद्धांत दिसत नाही. याला रूपक म्हणतात. जसं भिंतीकडे पाहिलं की फक्त काय दिसतो? कलर, आतला नाही. तसं फक्त दृष्टांत दिसतात, सिद्धांत नाही. एकनाथ महाराज विचारतात एकदा श्रोत्याला, अ श्रोते हो, काय महाराज तुम्हाला मटण खायचं आहे का म्हणतात. एकनाथ महाराजांनी विचारावा, काही काही जे होते बिचारे महाराज विचारू राहिले, हा महाराज आम्हाला खायचंय. मग ऐका, एक काम, खायचं जर असेल तुम्हाला तर मग फोड्या फोड्या नका खात जाऊ, कारण त्या फोडीमध्ये हाडबीड असतं, टुचन बिचन तुम्हाला. तुम्ही फोड्या फोड्या नका खाऊ, मग फक्त रसा रसा प्या, कारण सगळा अर्क त्यातच उतरलेला असते की नाही. आणि फोड्या खाऊन हाड टुचण्याची रिस्क घेण्यापेक्षा फक्त काय करा, रसा रसा प्या, म्हणजे तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि टुचण्या टाचण्याची भीती सुद्धा राहत नाही. दृष्टांत आहे हा. यातला सिद्धांत पडतो का नजरीमध्ये? जसा कलरच्या आडे सिमेंट वाळू लपलेली असते, तसं दृष्टांताच्या आत सिद्धांत लपलेला असणं याला रूपक अलंकार म्हणतात. काय महाराज याचे अर्थ? फोड्या फोड्या खाऊ नका. इथून सुरू करू आपण. फोड्या, दोन प्रकारच्या फोड्या असतात, एक ज्ञानाची फोड आणि एक कर्माची फोड. फोडीमध्ये हाड असते, ज्ञानाच्या फोडीमध्ये सूक्ष्मतेचा हाडूक आहे आणि कर्माच्या फोडीमध्ये दुस्तरतेचा हाडूक आहे. म्हणून तुम्ही काय करा, मोडून या वाटा. सूक्ष्म एक फोडी गेली, दुस्तर दुसरी फोडी गेली. रसा प्या फक्त, केला राज्यभार चाली ऐसा. हो हो रे हो हो रे हो लेवे रे रसी. नाथ महाराज म्हणतात, हो रे हो हो रे हो लेवे रे रसी. रसा रसा रसी, देने वाला है पर लेने वाला नहीं. विठाला विठाला जसं हे आहे तसेच मशीपोरा घेरेबार तुझे बुजीन खालील द्वार. तुझा खालचा दरवाजा बंद करत. खालचा दरवाजा म्हणजे काय? अधोगती, नरकाचा दरवाजा खालचा दरवाजा. कुत्र्या मांजऱ्याच्या जन्माला जाणं खालचा दरवाजा. तुकोबाराय म्हणतात, तू फक्त एकदार माझ्यासोबत खेळ, आमच्या वारकऱ्याच्या पद्धतीने एकदा क्रीडा कर, आम्ही तुझा खालचा दरवाजा बंद करून टाकू, म्हणजे तुला नरकात जायचं काम पडणार नाही. मशीपोरा घेले बार तुझे बुजीन खालील द्वार. अजून एक प्रमाण दिलं होतं आपण. अरे अरे गावगुंडा, गावगुंडा एखादा
क्षीरसागरीच्या पुंडा, पुंडा म्हणजे गुंडा, हाती घेऊन या धोंडा, त्यानं हातात दगड घेतला. भुलविसील गावच्या रांडा, तो गावातल्या रांडांना भुलवत गुंडा आहे ना, त्याला दुसरे कामच नाहीत काही, रांडांना भुलवत चाललाय. एकनाथ महाराज त्या गुंड्याला प्रार्थना करतात, हे गुंडा तरी तरी उगाच राही रे गाव गुंडा, या गावातल्या रांडांना तू भुलवू नको, हे गुंडा तू निवांत राहा. हा झाला दृष्टांत. याच्या आतला सिद्धांत असा आहे, तो गुंडा इठोबा. अरे अरे गाव गुंडा, गुंडा कशाला म्हणतात? जो कोणाचंच ऐकत नसतो त्याला काय म्हणतात? गुंडा. पण हा पांडुरंग असा आहे, याच्या समोर जर भक्ताच्या वेदना आल्या तर हा कोणाचंच ऐकत नाही, वेदाचं नाही, पुराणाचं नाही, शास्त्राचं नाही, हा गाव गुंडा आहे, कोणाचंच ऐकत नाही. मग रांडांना भुलवतो, याचा अर्थ काय? रांडा शब्दाचा अर्थ काय? पती सोडून व्यवहार करणारी ती रांड, बरोबर. तसा हा जीव जन्माला का आला? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, तरी मी पाहेन पाहेन, 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 तरी मी पाहेन पाहेन. तुझे श्रीमुख चरण, तुझे श्रीमुख चरण, तुझे श्रीमुख चरण, तुझे श्रीमुख चरण. उता वेळ मन, उता वेळ मन, उता वेळ मन, उता वेळ मन. तया कारणे तेथे तरी मी पाहेन पाहेन, तरी मी पाहेन पाहेन, तरी मी पाहेन पाहेन, तरी मी पाहेन पाहेन. पाहेन पाहेन, तरी मी पाहेन पाहेन, तरी मी पाहेन पाहेन, तरी मी पाहेन पाहेन. तरी मी पाहेन पाहेन तुझे श्रीमुख चरण. जन्म कशासाठी आहे? फक्त आणि फक्त परमात्म्याच्या दर्शनासाठी. हे आहे आपलं खरं काम. पण हे सोडून जर आपण दुसरं करत असू तर असे करणारे जे भक्त असतील ते रांडा. पती सोडून व्यवहार करणं रांड, तसं परमात्मा सोडून व्यवहार करणारा जो भक्त असेल तो भक्त कोण्या प्रकारचा भक्त झाला? रांड. आणि हे पांडुरंगा, तू काय करतो? या रांडांना भुलवतोस गड्या. मी कुठं भुलवतो? मग तू यांच्या सकामी इच्छा पुऱ्या करतोस. काय भगवंताच्या नामात शक्ती आहेत महाराज. आता परवा दिवसपासून हरिद्वारला कथा आहे, आम्ही त्यात फक्त नामाचेच फळं सांगणार आहे. तर त्यातले 2-4 तुम्हाला सांगतो. भगवंताच्या नामामध्ये अशा शक्ती आहेत. जर तुम्ही श्री हलायुधाय नमः या मंत्राचा जप केला आणि कोणत्याही कोर्ट कचेरीच्या कामाला गेले, भांडणा तंडणाचे जर तुम्ही कामं केले तर या मंत्राची अशी पावर आहे की तुम्ही त्या भांडणात विजयी होता. श्री हलायुधाय नमः. पृथू या भगवंताच्या या नामाचा जर जप केला, पृथ्वे नमः, तर महाराज शेतीत गेले, उभे राहिले नुसते शेताच्या बांधावर, की भगवंताच्या या नावाचा जप करून शेतीतले कामं करायला सुरुवात करायची. दगडापेक्षा ईट मऊ ज्याला म्हणतात, नाही तुम्हाला जास्त पिकन, पण जेवढं शेतीत लावलं तेवढं तरी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. हे पृथू या नामाची शक्ती आहे. श्री अधिपाय नमः. तुमचा व्यापार व्यवसाय धंदा बसायला लागला, तुम्ही जर फक्त त्या गल्ल्यावर बसल्यावर एक माळ दररोज जपायचा नियम केला, श्री अधिपाय नमः, श्री अधिपाय नमः, श्री अधिपाय नमः, श्री अधिपाय नमः, तर तुमचा तळागाळाला गेलेला धंदा सुद्धा वर येतो आणि चांगला चालतो. हे एक झालं.
असे अनेक प्रकारच्या भगवंताच्या नामामध्ये शक्ती आहेत आणि भक्त ते वापरतात. का वापरतात? देवात आहे म्हणून वापरतात. मग देवाकडे न जाता संसारिक फळाकडे जातात. देवा हे सगळे रांडा आहेत रे देवा, ते एक काम करणं, तू या रांडांना नको भुलवू, तरी तरी उगाच राही रे गाव गुंडा. हे गुंडा, हे विठ्ठला, तू दिलेल्या विटेवर उगाच गपचूप उभा राहा, कारण आम्ही लोकांना निष्कामता शिकवतोय आणि तू या भक्तांच्या सकाम इच्छा पूर्ण करतोय. थांब बरं तू. हा झाला रूपक अलंकार. कोणता अलंकार? रूपक अलंकार. म्हणजे वेगवेगळे अलंकार असतात, मी विस्तार नाही करत जास्त. अनेक अलंकारापैकी एक अलंकार आहे वाक्यशेष. या वाक्यशेषाच्या द्वारा तुकोबाराय वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवून यात वाक्यशेष अलंकार आहे. कशाला म्हणतात महाराज वाक्यशेष अलंकार? व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही, पण वर्णन असं समर्पक करायचं की ती व्यक्ती समोर उभीच राहिली पाहिजे. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. पोरग लेकरू बाहेर खेळून राहिलं, तेवढ्यात एक कोणीतरी बाबा आला आणि ती पोरग पळत पळत आईजवळ गेलं. आई मला पीठ दे, मी त्या बाबाला देतो. कोण बाबा आलाय रे? काय त्याचं नाव? मला नाव नाही माहित त्याचं. मग कसा दिसत होतो? भला उंच आहे आई, धोतर नेसलेलं आहे आणि पायाच्या घोट्यापर्यंत त्यानं शर्ट घातलं आहे, त्याचं धोतरच दिसत नाही आणि डोक्यामध्ये मोर पिसाऱ्याची टोपी करून त्यानं घातलेली आहे, खांद्यावर पडशी आहे, भिक्षेचं पिशवी आहे आणि त्याच्या हातात टाळ आहे. पण आपल्या गावातल्या टाळकऱ्यांच्या गळ्यात जसा टाळ असतो तसा नाही, छोटासा टाळ आहे आणि तो दोन हातात नाही, एकाच हातात आणि चालू असं टेनिंग टेनिंग असंच वाजितो आहे तो. त्याला आता मस्त खनखन आवाजही येत नाही. मग आईच्या लगेच लक्षात येते कोण आहे तो? वासुदेव. त्या पोरानं म्हणलं काय वासुदेव? नाही म्हटलं, पण आईला कळालं की नाही. का? कारण मुलानं वर्णनच असं केलं
की व्यक्ती समोर उभा राहिला, तसं वर्णन असं करायचं की व्यक्ती समोर उभा राहिला पाहिजे. याला शास्त्रात वाक्यशेष अलंकार म्हणतात. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटावरी. बाबा यात कोणाचं वर्णन आहे या अभंगात? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून कोणाचं वर्णन आहे? बरोबर. काही अडचण, काही प्रश्न नाही ना. कोणाचं वर्णन आहे? पांडुरंगाचं वर्णन आहे. आता मी तुम्हाला विचारतो, पांडुरंगाचं वर्णन त्या अभंगात कुठंतरी पांडुरंग नाव आहे का? दाखवा बरं. का विठ्ठल? मग उगाच म्हणत आहे का नुसतं पांडुरंगाचं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून आहे का? दुसऱ्या चरणात शोधू. तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हे चिदान आहे का? तिसऱ्यात शोधा. मकर कुंडली, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित आहे का? यात नाही. चौथ्या चरणात पहा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा. पूर्ण अभंग आपण म्हटला, ऐकला. आता लोक नुसताच ऐकून होतो, बारकाव्यानं ध्यान नव्हतं दिलं. आज महाराज तुम्ही म्हणता म्हणून आम्ही लक्ष दिलं. या अभंगात कुठंही पांडुरंग शब्द आलेला नाही. या अभंगात कुठंही विठ्ठल असा शब्द आलेला नाही, किंवा काही त्याचं गुणदर्शक पंढरीनाथ वगैरे असाही कोणता शब्द आलेला नाही. पण तरीही आम्हाला कळतं हे पंढरीनाथाचं वर्णन नाही. यालाच शास्त्रामध्ये वाक्यशेष म्हणतात. विठाल विठाल हो. वाक्यशेष हा जसा अलंकार आहे ना, नीट आहे का? तुला महाराज असं का? हो, कीर्तन ही जी वस्तू आहे ना, पुण्यासाठी नसते. तुम्हाला जर असं वाटत असेल की कीर्तन ऐकलं की पुण्य होते, तर पुण्यासाठी कीर्तनाची काही गरज नाही. आता हे आमचं कीर्तन झालं, तुम्ही ना फक्त वायरा उचलू लागायला मदत केली तरी झालं पुण्य. कोण मायकडे नेले झालं पुण्य. कोण हे आसन उचलून आत नेलं झालं पुण्य. कोण इथं पट्ट्या टाकल्या झालं पुण्य. नुसती ग्लास वाढले त्यात पाणी नाही दिलं त्यानं तरी सुद्धा झालं पुण्य. म्हणजे कीर्तन हे पुण्यासाठी नाही आहे. पुण्य तर सहजही मिळून जातं. रस्त्यानं प्रवास करत असताना जर तुम्हाला सुखरूप प्रवास व्हावा असं वाटत असेल तर रस्त्यात काही दगडं धोंडे दिसले की नियम का? तसे तर लय असणार, पण दिवसातून 2 वेळेस तरी बा मी गाडी उभी करन, प्रायव्हेट असली आपली तर, आणि ते रस्त्यातले दगडं उचलन. जवळजवळ आमचा असा एकही दिवस जात नाही की आम्ही गाडी उभी करून रस्त्यातले दगडं उचलले नाहीत. मग ते नाविनाल एखादा 1-2च उचलून फेकू काय असेल ते, पण मात्र आम्ही करतो. त्यामुळे प्रवास सुखाचा होतो. रस्त्यातला नुसता दगड उचलला काय झालं? पुण्य झालं. म्हणजे पुण्यासाठी कीर्तन कशाला ऐकावं लागतं? नामदेव महाराज सांगतात कीर्तन कशासाठी ऐकायचं? नाचू पुढे काय आहे? ज्ञान पुण्यदीप आहे का? हा, कीर्तन पुण्यासाठी नाही, ध्यान ठेवा. कीर्तन पुण्यासाठी नाही, कीर्तन फक्त ज्ञानासाठी असते. विठाल विठाल हो. तर वाक्यशेष हा एक न्याय आहे. मला तुम्हाला त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगायचा आहे. म्हणजे असं एखादं उदाहरण असतं जैमिनींनी रचलेलं की त्या उदाहरणानं तुम्हाला मोठा एक सिद्धांत खुलून जातो. मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. एक न्याय आहे, कफोनी गुड न्याय. कृष्णावरात गुडाची व्यवस्था नाही का? टाळकर रेल्वे नाही का? आम्ही घेतच नसतो म्हणा, पण आता काम पडलं होतं म्हणून मागितलं होता. येरवाळा इकडे. ए दादा, ए राजा, तुला लाजून राहायला वाटते. ए दादा इकडे आहे ना, इकडे इकडे इकडे. अरे वा वा, हुशार आहे, मस्त. याला संस्कृतमध्ये मंडळी कफोनी म्हणतात. काय म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणते त्याला? कोपर. कोपर. आमच्या भागात खुंबा म्हणते. थोडं अजून पुढे गेलं अमरावतीकडे तिकडे की त्याला ढोपर म्हणते. तर तुमच्याकडे याला काय म्हणते? कोपर. संस्कृतमध्ये याला म्हणतात कफोनी. काय म्हणतात? कफोनी. आणि मी माझ्या हा खिशातला काढला आणि याला हा गुड लावला. काय लावला? नाव काय बाळा तुझं? ईश्वर. अरे वा. हा ईश्वरच्या कफोनीला, कोपराला आपण गुड लावला. कफोनी आणि लावलेला गुड दोन मिळून शब्द तयार झाला कफोनी गुड न्याय. जैमिनींनी रचलेला आहे. या दृष्टांतातून एक खूप मोठा सिद्धांत सांगायचा आहे आचार्यांना. हा गुड लावला, ए ईश्वर
हे कफुनी अशीच ठेव, कोपर तुझा, हा, आणि हा गुड खाऊन दाखव बरं, मग मी तुला 100 रुपये बक्षीस देईन. खा खा खा, कर प्रयत्न कर. हा जमतं का? नाही. जसं या कफोनीला लावलेला गुड हा खाऊच शकत नाही, बरोबर झाला दृष्टांत पुरा, तसं ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळूच शकत नाही. विढाल विढाल याला कफोनी गुड न्याय म्हणतात. असे बरेच न्याय असतात. एक उभय तपाश रज्जू न्याय, उपर्ण दे रे तुझं. हे जैमिनींनी रचलेले आहेत. उभय तपाश रज्जू न्याय. यातलं कृष्णा महाराज कोणतं ओढलं की गाठ सुटन? विचार करून सांगा. कोणतं ओढलं की? हे ओढा की हे ओढा, गाठ सुटणार नाही. याला म्हणतात उभयतः पाश रज्जुन्याय. कोण्याही बाजूने ओढा फासाच तयार होणार आहे. परमात्मा सोडून, परमार्थ सोडून तुम्ही कोणताही प्रयत्न करा, तुम्ही फसणारच आहात. विढाल म्हणून संत म्हणतात महाराज, विठ्ठल 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 की तुम्ही काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही बक्षबाही उद्धरती. असे न्याय आहेत. हा उभय तपाश रज्जू न्याय, कफोनी गुड न्याय. अजून एक न्याय आहे वन व्याघ्र न्याय. एक बाई चालली होती काड्या कुड्या आणायला, सरपण आणायला. ए बाई तिकडं जाऊ नको, का? तिकडं वाघ आहे. अरे वाघ आहे, मला सरपण आणायचे, गॅस नाही आमच्याकडे. आणि मग इकडलं बघ की नाही, इकडं कुठं जंगल उरलं, झाड म्हणता झाड दिसना, तेवढंच जंगल आहे. पण तो माणूस म्हणते जंगलात जाऊ नको, जंगलामध्ये वाघ आहे. आता नीट आहे का? वाघ का आहे? जंगल आहे म्हणून वाघ आहे, आणि वाघ आहे तिथं म्हणून जंगल आहे. नाही तर आता लोपर्यंत लोकांनी सरपण काढून घरी आणलं असतं. याला अन्योन्याश्रय म्हणतात. जंगलावर अवलंबून वाघ आणि वाघावर अवलंबून जंगल. हा एक न्याय आहे. अजून एक न्याय आहे नक्रत तडाग न्याय. कुठंच पाणी नाही, एक माऊली चालली पाणी भरायला. का ग कुठं चालली? त्या तळ्यात. अहो जाऊ नको तिकडं, त्या तळ्यामध्ये मगर आहे. मगर का आहे? तळ आहे म्हणून आहे. आणि तळ काय? इकडे इरीला पाणी नाही ठेवलं लोकांनी, तळ्यात कसं काय राहिलं? याचा अर्थ तिथं मगर आहे म्हणून त्या ठिकाणी तळ आहे. अन्योन्याश्रय. असे खूप गोड गोड न्याय असतात महाराज शास्त्रामध्ये. जर तुम्ही चाललं पाहिलं तर असे उदाहरणं सापडतात की ते उदाहरण ऐकल्यावर प्रत्यक्ष इंदुरीकर बाबा तुम्हाला हसवू शकत नाही, एवढं तुम्ही दृष्टांत ऐकल्यावर हसाल. विठाला विठाला रस आहेत ना 9. आम्ही त्याचा प्रदेश करेल आहे. शास्त्रामध्ये मुलाला शिकवत असताना 42 पद्धती सांगितल्यात शिकवायच्या. आमच्या आश्रमामध्ये 101 मुलं असतात. आमचा सक्सेस रेट पार 97-98%. म्हणजे आमच्या आश्रमात जवळजवळ एकही पोरगं असं नसते की ज्याचे 100-200 श्लोक पाठ नसतात, ज्याचे 30 श्लोक पाढे पाठ नसतात. ते त्याला येऊनच जातं वळणात. आणि संपूर्णानंद विश्वविद्यालयाचे कुलगुरू शुक्लगुरुजी, त्यांच्याकडे आम्ही न्यायशास्त्राच्या पाठाला जायचो. तर गुरुजींनी म्हटलं म्हणून आम्ही एक लीलावती ग्रंथाचा अभ्यास केला. तर पुऱ्या भारतामध्ये तो ग्रंथ शिकलेले फक्त 22 जण आहेत. तर जे 21 आहेत ते ईश्वर कृपेनं ब्राह्मण आहेत, आणि बहुजनात ब्राह्मण तर पुऱ्या भारतात फक्त मी एकटा आहे त्या लीलावती ग्रंथाचा ज्ञाता. तर त्या काय सांगत होतो की मी तुम्हाला, विठाल 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 तर रस पोरांना शिकवण्याच्या शास्त्राने 42 पद्धती सांगितल्या. यात नाही जमलं त्यात, त्यात नाही जमलं त्यात. आता अलीकडे जे आधुनिक शिक्षण पद्धती आहेत त्यात एकच पद्धत आहे, पोराला एका पद्धतीने शिकवायचं, त्याला जमलं तर जमलं, नाही जमलं तर ते पोरगं दुग्ध व्यवसायाकडे चाललं जातं. 2-4 गायी घ्यायच्या, 4च्या 8 करायच्या, चांगलं पोरगं. पण मग काही इलाजच नाही, ते शाळा त्याच्या पदरातच पडली नाही. वर्ग ते मास्तर जास्तीत जास्त 4-5 जणांच्या पदरात पडतात, 4-5च्या पलीकडे बाकीच्यांना काही मेळच लागत नाही. पण आमच्या शास्त्राने जर यानं नाही तर त्यानं, त्यानं नाही तर त्यानं
अशा 42 पद्धती शिकवल्यात. समजा एक उदाहरण घ्या, तुम्हाला जर दिशा सांगायच्या आहेत, मी रसाचंही सांगतो, दिशा सांगायच्या आहेत, 10 दिशा आहेत, म्हणजे ध्यानातच राहत नाही, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य आग्नेय वगैरे वगैरे अशा वरून खाली कोणती कोणती दिशा आहे लक्षात येत नाही लवकर. मग आम्ही त्याच्यासाठी एक प्रदेश केला. तो प्रदेश असा की आज जर तुम्ही ऐकला तर मरेपर्यंत कधीच दिशा विसरणार नाही. आदन पवा वाजतो कसा उई पू. काय म्हटलं? आदन पवा वाजतो कसा उई पू. आदन पवा, आदन पवा, आ आग्नेय, द राहू द्या हो, मला गुड नाही पाहिजे, ते फक्त मुलासाठी बोलावलं तुम्ही. आ आग्नेय, द दक्षिण, आदन नैऋत्य, प वा वाजतो कसा सायलेंट, ऊ ऊ हा, ई पू पूर्व. आदन पवा वाजतो कसा उई पू. विठाला विठाला विठाला. आमचा वृत्ती प्रभाकराचा पाठ चालू होता. पोरायला ते 10 इंद्रिय ध्यानात राहीनात, म्हणजे क्रमानं मग यातलं त्यातलं यात करत आम्ही त्याचा प्रदेश केला. डोकांना जिचं हागू पाऊजी, डो का ना जी, च म्हणजे चर्म, हा हात, गु गुदेंद्रिय हा गु, पा पाय, उ उपस्थ, जी म्हणजे जीभ, जीभ दोन्हीकडे आहे, कर्मेंद्रिय ही आहे आणि ज्ञानेंद्रिय ही आहे, याला प्रदेश म्हणतात. तसं श्रू हा करौ वि अबिभसा. श्रू म्हणजे शृंगार, हा म्हणजे हास्य, क म्हणजे करुण, रौ म्हणजे रौद्र, बी म्हणजे बिभत्स हा रस आहे. आणि या बिभत्स रसासाठी साहित्य अलंकार नावाच्या ग्रंथामध्ये उदाहरण असं दिलं आहे, कितीही निर्जीव प्राणी असेल तरी त्याच्या चेहऱ्यावर बिभत्स रस उमटणार. विठाल विठाल विठाल. हो, सर्व गोष्टींची उपलब्धता शास्त्रात आहे. मला एवढ्यासाठी सांगायचं तुम्हाला. बिभत्स रस असं किळसवाणी वाटणं. समजा उदाहरण दिलं बा, एक साधं उदाहरण देतो. पहिले बापानं पोराला मारलं, ते पोरग सकाळी फ्रेश उठलं मस्त आणि बापाशी बोलायला लागलं, खरं का ना तुला तर मारले राग येत असतो. आणि बापानं ते मलम घेतला हातावर आणि दात घाशीत घाशीत त्या पोराशी बोलून राहिला, तुला तर खूप राग येत असतो रे, मग मी रात्री तर तुला रोजच्यापेक्षा जास्त मारलं, मग तुला काहीच राग कसा काय आला नाही? मग आला ना म्हण बाबा, मग तू राग काढला नाही माझ्यावर काही, मग फ्रेश आहेस आज, प्रसन्न आहे एकदम, काहीच नाही करून राहिला. मग केलं की बाबा तुम्ही ज्या ब्रशनं दात घासता म्हणे त्या ब्रशनं मी संडास घासला. बिभत्स किळस वाटणं हे ग्रामीण उदाहरण आमच्या शास्त्राने दिलं. गुवणस्य गंडुषम कुर्यात. विठ्ठल विठ्ठल गुवणस्य गंडुषम. असो आपले 10-15 मिनिटच राहिले, नको त्याची चर्चा. पण मला सांगायचं आहे की अलंकार, वाक्यशेष हा एक अलंकारही आहे आणि वाक्यशेष हा एक न्यायही आहे. या अभंगात वाक्यशेष आहे का? कारण अभंगामध्ये पांडुरंगाचं नाव कुठंही नाही, पण पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच नाही, याला वाक्यशेष म्हणतात. आणि अलंकार हा वापरत असताना 2 पैलू तुकोबारांनी पुढे केलेत. एक, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं आणि भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलं. तुम्ही म्हणाल महाराज हे काय रूप आणि सौंदर्य? आमच्या माहितीप्रमाणे जे रूप तेच सौंदर्य, म्हणजे सौंदर्य त्यालाच काय म्हणतात? रूपवान किंवा रूप म्हटलं जातं. नाही महाराज, थोडा भेदानं फरक आहे. हरिभक्ती विलासात शिरूरूप गोस्वामी म्हणतात, विभूषणम विभूष्य स्याद देन तद्रूपमिति कथ्यते. अलंकाराचा जे अलंकार होतं त्याला रूप म्हणतात. आणि सन्निवेशो अवयवानाम यथोचितम सौंदर्यम. आणि अवयवांची चांगली रचना असणं याला सुंदर म्हणतात. तर रूपाचं वर्णन करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मकर कुंडल तळपती श्रवाणी. मकर कुंडल तळपती श्रवाणी. हाय मकर
आणि आपण पुन्हा पहिलीकडे येणार आहोत. मकर कुंडली तळपती विभूषणम विभूष्यस्यात्. जे अलंकाराचा अलंकार असते त्याला रूपवान म्हणतात. सामान्यतः आपण अलंकार चढवला की आपण चांगलं दिसतो, पण रूपवान त्याला म्हणतात की ज्याला चढवला की अलंकार चांगला दिसतो, तो नाही चांगला दिसत, त्याच्यामुळे अलंकार. आणि तुकोबारांची भाषा पहा कशी आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी. तळपती शब्दाचा अर्थ शोभती, चमकती. श्रवणी सप्तमी विभक्ती आहे. श्रवणी म्हणजे कानामध्ये. तर ते कुंडल कानामध्ये शोभतात. वाक्य नीट आहे का? पुन्हा मराठीत अर्थ केलेला त्याचा. कानामध्ये कुंडल शोभतात. कुंडलामुळे कान शोभतो अशी भाषा नाही तुकोबारांची. त्या कानामुळे कुंडल शोभतात. जो अलंकाराचा अलंकार होतो त्याला रूपवान म्हणतात. पण एवढं नाही, पुढे म्हणतात कंठी कौस्तुभ मणी. कौस्तुभ मणी विराजित. विराजित शोभत, चांगला दिसत, बरा दिसत. कोण चांगला दिसत? कौस्तुभ मणी चांगला दिसत. परमात्म्याचा कंठ चांगला दिसत. त्या कौस्तुभ मण्यामुळे देव चांगला दिसतो अशी भाषा नाही. तो मणी चांगला दिसतो याला रूपवान म्हणतात. जो अलंकारामुळे चांगला दिसतो तो नाही रूपवान. ज्याच्यामुळे अलंकार चांगले दिसतात गोस्वामी म्हणतात त्याला रूपवान म्हणा. तिसऱ्या चरणात आहे. पण पहिल्या चरणात तुकोबारा परमात्म्याला सुंदर म्हणतात. आता या सुंदराची खूप लक्षणं होतात. आम्ही खूप मोठं लिखाण घेतलं आहे हातात, 1000-1500 पानाचं ते असेल, तर त्यात सुंदर ते ध्यानाही अभंग असेल. तर या पहिल्या चरणाचे आम्ही 12 अर्थ प्रतिपादन केले सुंदर शब्दाचे. तर त्यातले 1-2 अर्थ साधे साधे मी तुम्हाला सांगतो. काय सुंदर सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी. यावर बोलत असताना एक श्यामाप्रसाद म्हणून विद्वान आहेत, शंकराचार्यने, त्यांनी सुंदराचं एक लक्षण केलं. विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात इति सुंदरम. जो विश्वामध्ये सर्व बाबतीत सगळ्यांपेक्षा मोठा आहे त्याला सुंदर म्हणतात. सगळ्या बाबतीत मोठा म्हणजे घ्या ना, एक उदाहरण घ्या. त्याची जर पावर पाहिली महाराज, शक्ती 96 किलोमीटर लांब, 84 किलोमीटर रुंद आणि 24 किलोमीटर उंच गोवर्धन पर्वत तो उचलला. त्यातले अर्धे दगड धरा कृष्ण महाराज आणि अर्धी माती धरा. गणित येत असेल तर त्या दगडा मातीची घनता काढा आणि त्यानुसार डोंगर किती क्विंटलचा असेल याचा अंदाज निघतो. मला वेळ नाही, मी काढणार आहे. भगवान श्रीकृष्ण दररोज दान करायचे त्याचं काढलं गणित. आजच्या हिशोबानं 464 कोटी 88,20,000 रुपयाचं भगवान श्रीकृष्ण प्रतिदिन दान करत होते. डोंगरही पाहू आपण एखाद्या दिवशी. तर असा डोंगर परमात्म्याने उचलला. कोण एवढं ओझं उचलू शकते? राखिता गोधने वो इंद्रकोप लाभारी. राखिता गोधने वो इंद्रकोप लाभारी. मेघ तो कडाडीला शिळा वर्ष लाधारी. तो कडाडीला शिळा वर्ष लाधारी. राखिले गोकुळ हो नखी धरियेला गिरी. राखिले गोकुळ हो नखी धरियेला गिरी. निर्भय लोक पाळ अवतरले हरी. निर्भय लोक पाळ अवतरले हरी. हा जय देव कृष्णनाथा, जय अनाथ नाथा, आरती वाडी तो तुझा रुक्मिणी कांता. देव कृष्णनाथा जय अनाथ नाथा, आरती वाडी तो तुझा कृष्णनाथा. राखिता गोधने वो इंद्रकोप लाभारी. मेघ तो कडाडीला शिळा वर्ष लाधारी. राखिले गोकुळ हो नखी धरिये लागिरी. निर्भय लोक पाळ अवतरले हरी. जय देव कृष्णनाथा, जय अनाथ नाथा, आरती वाडी तो तुझा रुक्मिणी कांता. एवढा मोठा डोंगर परमात्मा
परमात्म्यानं उचलला. कोण उचलू शकते एवढा? विश्वातिशायी सौभाग्यशालीत्वात एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा होतो, सुंदरची विग्रह करा. तुम्हाला काय काय पद मिळतात पा. सु न द र द्वंद्वांते श्रूयमाणं पदम प्रत्येकम अभिसंबध्यते. प्रत्येकाशी हे सुपद सगळ्याला लावा. सु न सु द सु र सु न सु द सु र. जो न मध्ये सु आहे, द मध्ये सु आहे आणि र मध्ये सु आहे तो सुंदर आहे. सु शब्दाचा अर्थ होते चांगला, न शब्दाचा अर्थ होते नयती नेणे. जो चांगला नेतो त्याला सुन म्हणतात. माणसंही नेतात पण वापस देतात. आता कृष्णा महाराजनं आम्हाला नेलं इथं समजा आणलं, पण आता ठेवून थोडी घेणार आहे, काढून देणार आहेत. पुन्हा नेतात पण काढूनही देतात. पण हा परमात्मा असा आहे, हा नेतो आणि वापसच नाही येऊ देत. सून न भरपूर आहेत, नयती नेणाऱ्याला आहेत, पण सून नेलं की वापस न येऊ देणारे कमी आहे. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. सून सुद सुद ददाती सृष्ट ददाते ते सुंदर. असं देतो की परत घेण्याचं कामच पडू देत नाही, त्याला शास्त्रामध्ये सुद म्हणतात. हा असं देतो महाराज. यानं एकदा दिलं की काही घेण्याचं वा मिळवण्याचं बाकीच राहत नाही, म्हणून हा सुद. आणि पुढे सूर रक्षती, परमात्मा रक्षण करतो, पण नुसतं नाही, सूर चांगलं रक्षण करतो. विठाल विठाल विठाल. महाराज रक्षण आणि चांगलं रक्षण आम्हाला नाही कळालं. ते कळन तुम्हाला सांगितल्यावर. परित्राणाय साधूनाम, त्राणाय साधूनाम नाही, परित्राणाय साधूनाम. विनाशाय वगैरे पुढच्या गोष्टी नॉर्मल आहेत. परमात्मा रक्षण नाही करत, त्राण नाही करत, परित्राण करतो. सूर चांगलं राखतो, म्हणून याला सूर म्हणतात. कसं काय चांगलं राखतो आणि खराब राखतो आम्हाला नाही कळालं. एक साधं उदाहरण आहे. सीता आई साहेबाचं जेव्हा रावणानं पलायन केलं, माघ वद्य अष्टमीचा तो दिवस होता. चैत्र शुद्ध नवमीला माध्यान्ह काळी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला. मला अग्निपरीक्षा सांगायची आहे. 4थ्या वर्षी प्रभू रामचंद्रांचा विद्याभ्यास आरंभ झाला. 11व्या वर्षी व्रतबंध झाला. 12व्या वर्षी विश्वामित्राबरोबर गेले. वयाच्या 13व्या वर्षी शिवधनुर्भंग केला. सीता स्वयंवर झालं त्यावेळेस सीतेचं वय 6 व प्रभूचं वय 16 वर्ष होतं. विवाहानंतर 12 वर्ष सुखोपभोग घेतला. वयाच्या 27व्या वर्षी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला. वयाच्या 27व्या वर्षीच त्यांना वनवास मिळाला. वयाच्या 27व्या वर्षापासून 41व्या वर्षापर्यंत वनवास. त्यात वैशाख शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्र वनात निघाले. 3 दिवस जलाहार, 4थ्या दिवशी फलाहार, 5व्या दिवशी चित्रकूटावर पोहोचले. वैशाख शुद्ध षष्टीला चित्रकूटावर भरताची भेट झाली. 11 वर्ष चित्रकूटावर राहिले. 12व्या वर्षी म्हणजे पुढची 3 वर्ष दंडकारण्यातील ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या. पंचवटीत नाशिकमध्ये वास्तव्य घडलं. वनवासाच्या 13व्या वर्षी प्रभू रामचंद्रांनी शूर्पणखेला विद्रूप केलं आणि तेथेच माघ वद्य अष्टमीला वृंद मुहूर्तावर रावणानं सीतेला चोरून नेलं. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधासाठी निघाले. वाटेत जटायू भेट, बद्रीवनात शबरी भेट. पंपा सरोवरावर प्रभू रामचंद्र 3 महिने राहिले. ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला राम आणि बजरंगबलीची भेट झाली. ज्येष्ठ शुद्ध पंचमीला राम आणि सुग्रीवाची भेट झाली. ज्येष्ठ शुद्ध अष्टमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी वाली मारला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी सुग्रीवेला किष्किंधेच्या राज्यावर बसवलं. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला प्रभू रामचंद्र तिथून निघून गेले. महाराज असा मित्र पाहिला हो. ज्येष्ठ शुद्ध पंचमीला भेट आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेक. भिकाऱ्याला राजा करून टाकला. माल्यवन पर्वतावरून निघाले. आम्ही तुम्हाला एवढं विस्ताराने नाही सांगत, खूप मोठं प्रकार, अगदी तिथीवार मी बोलू शकेल पण आपल्याला वेळ नाही राहिला. मग शेवटी वैशाख चैत्र अमावस्येला रावण मारून त्याला अग्निसंस्कार दिला. वैशाख शुद्ध प्रतिपदेला बिभीषणाला राजगादीवर बसवलं. वैशाख शुद्ध बीजेच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी सीतेची अग्निपरीक्षा घेतली. हे मला सांगायचं. आता नीट ऐका. सीतेची अग्निपरीक्षा व्हावी असं कोणाकोणाचं मत होतं रामायण वाचा कळन तुम्हाला. असं हनुमंताचं मत नव्हतं. बजरंगबली तर रुसून झाडावर जाऊन बसले. लक्ष्मणाचंही मत नव्हतं. सीतेची अग्निपरीक्षा व्हावी हे फक्त रामाचं मत होतं. का
तर तो नुसतं रक्षण नाही करत, सूर विठाल विठाल विठाल. जर आईसाहेबाची बजरंगबलीच्या म्हणण्यानुसार, जर आईसाहेबांची लक्ष्मणाच्या म्हणण्यानुसार अग्निपरीक्षा घेतली नसती, घेतली होती तरीही एक परीट सापडला की जो मी राम नव्हे सीतेला जसं सांभाळलं तसं मी तुला सांभाळेल. 6 महिने रावणाकडे राहून एक सापडला. जर अग्निपरीक्षा आईसाहेबाची झालेली नसती तर आज घराघरात आणि दारादारात नास्तिकाईनं प्रश्न विचारले असते, सीतेच्या शुद्धतेचं प्रमाण काय. म्हणून रावणाकडून सीता काढली हे तिचं रक्षण झालं, पण सीतेच्या इज्जतीचं हे रक्षण केलं हे तिचं सूर झालं, सुरक्षण झालं. परमात्मा नुसतं रक्षण नाही करत, सुरक्षण करतो. 16,100 मावल्या एका वेळेस भगवंतानी सोडवल्या. आज पाकिस्ताननं 16,100 नाही पर 32,200 जरी आपल्या मावल्या पकडून ठेवल्या तर आपली मिलिटरी त्यांना जाऊन सोडवण्याची शक्ती राखते. बरोबर आहे, काही विशेष नाही. 16,100 काय 32,200 एका टाईमला सोडून आणल्या जाईल अशी आमच्या मिलिटरीत पॉवर आहे. पण ते सोडून आणल्या त्या बाया की त्या मिलिटरीला म्हणायचं, आता या बायांना काही पुढे भविष्य नाही, इज्जत नाही, काही नाही पुढे, तुम्ही याच्याशी लग्न करून घ्या बरं. कोण कोण करीन लग्न. भगवान श्रीकृष्णानं 16,100 स्त्रियांना सोडलं, रक्षण केलं. पण जेव्हा त्यांना म्हटलं की जा तुम्ही आता स्वतंत्र आहात, वडिलांच्या घरी जा, तेव्हा त्या मावल्या म्हणायला लागल्या, प्रभू आम्हाला एंड्रिंगचा डबा दे, फास घ्यायला दोर दे, आम्ही आता जाणार, कोण स्वीकारण आम्हाला. तर भगवंताने त्यांच्याशी विवाह केला. सोडलं रक्षण आहे, पण त्यांच्याशी विवाह केला हे सूर आहे, हे सुरक्षण आहे. म्हणून परमात्मा सु न आहे, परमात्मा सुद आहे, परमात्मा सुर आहे, असा तो सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. अधिक परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणात. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. विठाला विठाला बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा, गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे आणि कासे पितांबर, कमरेला पितांबर, पित म्हणजे पिवळा आणि अंबर म्हणजे वस्त्र, पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे बुवा, असं परमात्म्याने धारण केलेलं आहे. 2 चरणात वर्णन केलेलं परमात्म्याचं सौंदर्य, 3ऱ्या चरणात वर्णन केलेली परमात्म्याची रूपवत्ता. हे सौंदर्य आणि हे रूपवान हेच माझं सर्व सुख व सर्व उपलब्धी आहे, अशी ग्वाही तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. तुका मने माझे
हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व तुका म्हणे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पिता